समोर उभारलेले खाली बसा विद्यार्थी लक्ष्मण महाराज अजबे त्याप्रमाणे मोठा बहादूर संघाचे चेअरमन रघुनाथ दादा राऊत वीर पत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार या मान्यवरांच्या शुभ हस्ते मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते। आदरणीय ऋतुजाताई पाटील आपणास ही विनंती आपण पुतळ्याचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे। सर्व महिला इथं ऋतुजाताईच्या समेत आलेल्या सर्व महिला भगिनी आपणास विनंती आहे आपण मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं पूजन करावं। आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। उभारलेले सर्व मान्यवर प्राध्यापक वर्ग शिक्षक वर्ग आपण समोरच्या बाजूला खुर्च्यावरती स्थानापन्न होण्याची विनंती। विद्यार्थी मित्रांनी खाली बसा। मामा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या वीरपत्नी आपण जरा व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे। वीरपत्नी आपण जरा व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे। राजमाता स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता आदर्श माता राजमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने पुतळ्याचं पूजन केलं जाते। सोहम सोहम पुतळा पूजन होते घोषणा सोहम मित्रांनो घोषणा मात्र जोरदार झाला पाहिजे बरं का। सरदार महाराज भोसले महाराज की जय, महाराज भोसले महाराज की जय। हिंदवी स्वराज संकल्पक श्री सरदार शहाजीराजे भोसले महाराज की जय, शहाजीराजे भोसले महाराज की जय। हिंदवी स्वराज प्रेरिका मासाहेब जिजाऊ माता की जय, मासाहेब जिजाऊ माता की जय। हिंदवी स्वराज संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदवी स्वराज संकल्पक छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव। धन्यवाद।
शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आयोजित राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य प्रेरिका एक आदर्श माता राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुंदर आयोजन केलेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी मित्र खाली बसून घ्या, खाली बसा. हे आत्ता जे लहान मुलं आलेत ना, ह्या मुली, ह्या लहान मुली आलेत ना, या बाजूला या. आता आलेल्या ह्या छोट्या मुलीत ना, या बाजूला घ्या बसायला. इथं आता आलेलेत ना ह्या मुली, इकडे घ्या, या बाजूला घ्या. शिवभक्त परिवार इंदापूर व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर नमस्कार, माझे नाव विदिता प्रशांत जाधव. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर. मी आज आपल्या समोर शिवगर्जना म्हणून दाखवणार आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शास्त्रास्त्र शस्त्र प्रेरंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. हर हर नमो पार्वती पते. हर हर. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रगीत आणि राज्यगीत या ठिकाणी सादर केलं जाईल. राष्ट्रगीतासाठी आणि राज्यगीतासाठी सर्वांनी उभा राहण्याची नम्रपूर्वक विनंती आहे. सगळे सावधानमध्ये उभा राहतील. सावधानमध्ये. विद्यार्थी शांत. सुरुवातीला राष्ट्रगीत सादर होईल. राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करतील प्राध्यापिका स्वाती राऊत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरी तुण
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ्याच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तप्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. खाली बसून घ्या. सगळे विद्यार्थी मित्र खाली बसतील. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक करण्याची विनंती मी करतो नारायणदास रामदास प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ सुप्रिया आगरखेड मॅडम, आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी झालेली आहे. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देत मी सुप्रिया आगरखेड प्रास्ताविक सादर करत आहे. सालाबाद प्रमाणे शिवभक्त परिवार आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री एक अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यासह उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरदार कान्होजी जेधे यांचे 14वे वंशज माननीय युवराज यशवंतराव जेधे यांचे सहर्ष स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे जिजाऊ पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती वीरपत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांच्यासह कामधेनू परिवारातर्फे आज अखंड 10 वर्षे ज्यांनी या जिजाऊ जयंतीची एक आदर्श परंपरा इंदापुरात कायम राखली ते समाजभूषण संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर लक्ष्मण आसबे आपलेही स्वागत करते. या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, त्याचबरोबर समोर उपस्थित असणारा सर्व प्रेक्षक श्रोतेगण, आपलंही आजच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज 12 जानेवारी एक सुवर्ण दिवस, 3 महत्वपूर्ण सोहळे. पहिला 12 जानेवारी 1598 रोजी स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जन्मदिवस. मध्ययुगीन काळात राजे लखोजीराव जाधव यांनी कन्यारत्न जन्मले म्हणून हत्तीवरून साखर वाटली, नगर भोजन दिले, सिंदखेड राज्यामध्ये संपूर्ण नगर रोषणाई केली. एका नवीन युगाची नांदी याच दिवशी सुरू झाली. त्यानिमित्त जिजाऊ आऊसाहेबांना मानाचा मुजरा. दुसरे 12 जानेवारी 1708 रोजी याच दिवशी मराठी साम्राज्याचे विस्तारक छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण सोहळा दिवस. हा दिवस मराठा साम्राज्याच्या विस्ताराची सुरुवात याच सुवर्णदिनी झाली. त्यानिमित्त शाहू महाराजांना मानाचा मुजरा. तिसरे 12 जानेवारी 1863 या दिवशी धर्म काय असतो हे जागतिक पातळीवर ठामपणे आणि तितक्याच विनम्रतेने ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. त्यांना कोटी कोटी नमन. आज ज्या महान विभूतींच्या विचारांची आणि शिकवणुकीची जयंती साजरी करत आहोत त्यांच्या पुढे नावापुढे असणारे विशेषणच आपल्याला खूप काही देऊन जाते. ज्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्याची प्रेरिका म्हणजे राजमाता जिजाऊ आहे. शतकांच्या मर्यादांना खिंडार पाडून स्वकर्तृत्वाने जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास या माऊलीने जोपासला व अतुलनीय धैर्याचा परिचय शिवरायांच्या रूपाने स्वराज्य कार्य सिद्धीस नेले. अहो वागा एवढं काळीज लागतं पोटच्या मुलाला मृत्यूच्या समोर उभं करायला.
आणि ही गोष्ट करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. अशा या राजमातेला शतशः नमन करते. याच जिजाऊंच्या प्रेरणेतून माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि डॉक्टर लक्ष्मण आसबे यांच्या संकल्पनेतून आज 10 वर्ष आपण याच दिवशी वीरपत्नी यांचा जिजाऊ पुरस्कार प्रदान करून सन्मान करत आहोत. खरोखरच या कार्यक्रमाचा आम्हा महिला भगिनींना सार्थ अभिमान वाटतो आणि आपल्या कार्यातून उत्कृष्ट प्रेरणा मिळते. याच विचारांच्या छत्रछायेखाली सदैव राहणं आम्हाला पसंत आहे. उठा, जागे व्हा आणि आपले लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा युवा पिढीला संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांपुढे पुन्हा एकदा नतमस्तक होत मी माझे छोटेसे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांचा छोटासा सन्मान सोहळा बोहोर तालुक्यातील कारी गावचे सरदार कान्होजी जेले यांचे 14वे वंशज आज कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय श्री युवराज यशवंत जेधे साहेब यांचा सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. जेधे साहेबांचा सन्मान माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी करावा अशी नम्रपूर्वक विनंती आहे. सरदार कान्होजी जेधे यांचे 14वे वंशज आज कार्यक्रमाच्या निमित्ताने खास उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲडव्होकेट मनोहररावजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते जेधे साहेबांचा सन्मान संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने खास उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान. यानंतर सन्मान संपन्न होतोय. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा आपण जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करत आहोत त्या वीरपत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार, अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार, राहणार पवारवाडी तालुका इंदापूर तालुक्यातील पवारवाडी गावातील उद्धटचे अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार, युनिट 22 मराठा लाईट इन्फंट्री, शहीद 4 डिसेंबर 1971, भारत पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले त्यांच्या वीर पत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय साहेब डॉक्टर लक्ष्मण महाराज आजबे, जेधे साहेब, ऋतुजाबाई पाटील आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते एका वीर पत्नीला सन्मानित केलं जात आहे. सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार ज्यांच्या पतीने भारत पाक युद्धामध्ये 9 वर्ष सेवा केली. त्यांच्या पत्नीला इथं सन्मानित करत आहोत. एक अभिमान, स्वाभिमान, तेवढाच आदर्श राष्ट्राच्या वीर मातेचा. धन्यवाद. यानंतर आदरणीय साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय साहेबांचा सन्मान शिवभक्त ॲडव्होकेट रणजित चौधरी यांनी करावा आणि आचराम फळतरे यांनी साहेबांचा सन्मान करावा अशी नम्रपूर्वक विनंती. आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित केलं जात आहे. आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय. एक आपल्या नेतृत्व, दूरदृष्टी असणारं नेतृत्व, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. यानंतर
जय हिंद आजी माजी सैनिक संघटना सन्माननीय लक्ष्मण तुकाराम घोगरे यांचा सन्मान शिवभक्त सतीश इंगळे यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. जय हिंद आजी माजी सैनिक संघटना लक्ष्मण तुकाराम घोगरे यांचा सन्मान संपन्न होतोय. शिवभक्त सतीश इंगळे यांनी सन्मान करावा विनंती आहे. चला त्यानंतर सन्मान संपन्न होतोय. त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य रविराज पवार. त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य रविराज पवार यांचाही सन्मान संपन्न होतोय. प्रकाश खांबसवाडकर शिवभक्त यांना विनंती आहे आपण रविराज पवार यांचा सन्मान करावा. त्यानंतर सन्मान संपन्न होतो जय हिंद चे कार्याध्यक्ष माननीय गौरी कैलास यांचाही सन्मान संपन्न होतो. वीरपत्नी सुवर्णताई डोईफोडे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. डोईफोडे ताईंना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय ऋतुजाताई पाटील यांना विनंती आहे डोईफोडे ताईंचा सन्मान करावा. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ऍडव्होकेट मनोहररावजी चौधरी साहेब, संचालक तुकाराम आबा जाधव यांचाही सन्मान शिवभक्तांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचाही सन्मान शिवभक्त परिवाराच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन करण्यात यावा विनंती आहे. व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर यांचा सन्मान शिवभक्त परिवाराच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन करण्यात येते. पाठीमागचे सगळ्यांचा काय. यानंतर शिवभक्त परिवारांनी एक जी दिनदर्शिका काढलेली आहे त्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते केलं जाणार आहे. शिवभक्त परिवारांच्या वतीनं दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. दिनदर्शिकेचं प्रकाशन कार्यक्रमाचे अतिथी युवराजी जेधे साहेब, त्याचप्रमाणे माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, वीरपत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर यांच्या उपस्थित होतोय. डोईफोडे ताई, त्याचप्रमाणे तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ऍडव्होकेट मनोहररावजी चौधरी साहेब, संचालक तुकाराम आबा जाधव, सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते शिवभक्त परिवाराने काढलेल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सुद्धा संपन्न होतो. यानंतर जिजाऊ पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो. आजी माजी सैनिकांच्या माता पत्नींचा साडी देऊन सन्मान व आजी माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान संपन्न होतोय. जिजाऊ पूजनाच्या निमित्ताने आजी माजी सैनिक माता पत्नींचा साडी देऊन सन्मान व आजी माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान संपन्न होतोय. समोरच्या बाजूला आजी माजी सैनिकांच्या माता पत्नी या आहेत, त्याचप्रमाणे आजी माजी सैनिक स्थानापन्न झालेले या सर्वांचा शिवभक्त परिवाराच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन सन्मान संपन्न होतोय. ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रेरणेतून हा राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा आणि स्वामी विवेकानंद जयंती सोहळा संपन्न होतोय ते हरिभक्तपरायण डॉक्टर लक्ष्मण महाराज आजबे, त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत असतो ते माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, सन्माननीय युवराजी जेधे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय डोईफोडे ताई या सर्वांच्या शुभ हस्ते आजी माजी सैनिकांच्या माता पत्नींना साडी देऊन सन्मान केला जातो.
माजी माजी सैनिकांच्या माता पत्नींचा साडी देऊन सन्मान व आजी माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान सोहळा एक भूषण आहे, अभिमान आहे. ज्या शहीद जवानांच्या पत्नींचा अभिमान, मातांचा अभिमान आहे, ज्या माजी सैनिकांचा अभिमान आहे, त्यांचा सन्मान संपन्न होतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास विशेष सन्मान विद्यार्थी मित्रांचा सन्मान संपन्न होणार आहे. इंदापूर तालुक्यातील कांदळगावची कन्या जिने पहिल्याच प्रयत्नामध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन एक तालुक्याचा बहुमान वाढवला त्या कुमारी श्रद्धा अण्णासाहेब पाटील. वाद्यवाले वाद्य बंद करा, वाद्यवाले वाद्य बंद करा, वाद्य बंद करा. इंदापूर तालुक्यातील कांदळगाव या ठिकाणी असणारी कन्या तिने सीएच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये एक तालुक्याचा बहुमान मिळवून दाखवला. अभिमान वाटतो. श्री नारा हायस्कूलची विद्यार्थिनी आहे आणि तिने सीएच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये घवघवीत यश मिळालं. एक इंदापूर तालुक्याची कन्या सीए होतीये. अभिमान आहे. जोरदार टाळ्या वाजवून तिचा सन्मान करूया आपण. आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रेरणा देणाऱ्या ऋतुजाताई पाटील माजी सभापती आणि श्रद्धाच्या मातोश्री त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक माता पित्यांचा आदर्श असतो आणि श्रद्धाने एवढं घवघवीत यश मिळवलं. नारा हायस्कूलचे विद्यार्थीने अभिमान आहे. अभिमान, अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. यानंतर 26 जानेवारीला दिल्ली येथे राजपथावर परेडसाठी याची निवड झाली. भिजवडीचा इंदापूर तालुक्यातील भिजवडीचा श्री ऋषिकेश राहुल शिंदे याचा मी सन्मान संपन्न एक दोन सत्कार ऋषिकेश राहुल शिंदे यांचा सन्मान संपन्न होतोय. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये राजपथावरती जी परेड होणार आहे परेड त्याच्यामध्ये हा त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहे. भिजवडीचा आहे ग्रामीण भागातला इंदापूर तालुक्यात ऋषिकेश राहुल शिंदे. पालक दिल्लीला गेले आणि त्यांच्या वतीनं पालक सन्मान स्वीकारतायत. पालक सन्मान स्वीकारतात. अभिमान आहे अशा पालकांचा. त्यानंतर वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार प्राप्त डॉक्टर सुरेंद्र शिंदे. वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार ज्यांना मिळाला ते डॉक्टर सुरेंद्र शिंदे यांचा सन्मान संपन्न. पुरस्कार काही मागून मिळत नसतात, व्यक्तीच्या कर्तृत्वातून चालून येत असतात. सुरेंद्र शिंदे डॉक्टर यांचा सन्मान संपन्न होतोय. वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार आहे. आदरणीय साहेबांच्या शुभस्ते सन्मानित केलं जात आहे. तालुक्याचा अभिमान जपणारे, स्वाभिमान जपणारे असे असंख्य मानवीर आहेत. आता आनंद वाटतो, आनंद. त्यानंतर सिंह प्रताप मर्दानी आखाडा पुरस्कार आमच्या पंधारवाडीचे श्री प्राप्तेश बर्गे असंख्य युवकांना मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून शिवकालीन अनेक प्रशिक्षण देण्याचं काम करतात. प्राप्तेश बर्गे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. शिवकालीन अनेक प्रकारच्या लाठीकाठी असतील, अनेक प्रकारचे मर्दानी खेळ असतील त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम करतात. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. यानंतर जिने पहिल्याच प्रयत्नामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सीएच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून एक सीए म्हणून बहुमान मिळवला ते कांदळगावची कन्या कुमारी श्रद्धा अण्णासाहेब पाटील हे आपल्या थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करेल. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवाजी. आज जिजामाता जयंती निमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त मला इथे बोलवून माझा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांनाच आभार मला मानव वाटतात. तसेच इथे असलेले सर्व विद्यार्थी मित्र व इथे जमलेले सर्व लोक आणि माननीय व्यासपीठ
असं नाहीये की CS खूप अवघड आहे. आजकाल प्रत्येक फील्डमध्येच खूप कॉम्पिटिशन चालू आहे. तर मला फक्त एवढंच म्हणून वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डमध्ये तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवा आणि चांगलंच यश मिळवा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट फ्युचरसाठी. थँक्यू. धन्यवाद श्रद्धा, मनपूर्वक धन्यवाद. आनंद वाटतो. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी करतो. भोर तालुक्यातील काळी गावचे सरदार कान्होजी जेधे यांचे 14वे वर्ष आज खास कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळात वेळ करून उपस्थित आहेत. माननीय श्री युवराजजी जेधे साहेब, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय शिवराय. आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज सरदार कान्होजी जेधे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आज या इंदापूर या ठिकाणी स्वराज्य रक्षक तसेच राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरे होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आणि इंदापूरचे सर्वे माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब तसेच सर्व व्यासपीठ ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते सर्वच शिवभक्त आज या कार्यक्रमानिमित्ताने सरदार कान्होजी जेधेंचे वंशज म्हणून मला आमंत्रित केलं. त्याबद्दल प्रथमतः इंदापूरकरांचं आभार मानतो. आणि थोडक्यात जेधेंचा इतिहास सांगायचं म्हणजे साहेब, महाराष्ट्राच्या मध्ये एक निष्ठावंत घराणं म्हणून जेधेंकडे पाहिलं जातं साहेब. आज जेधेंचा इतिहास सांगायचं म्हणलं तर सरदार कान्होजी जेधे कारेगाव मध्ये त्यांचा जन्म झाला, परंतु त्यावेळेस देखील आत्ताच्या राजकारणासारखं थोडस द्वेष मारामारी हे त्यावेळेस होतं साहेब. कान्होजी जेधेंच्या वडिलांचं आणि आईचं त्यावेळेस हत्या करण्यात आली, परंतु एक निष्ठेचं उदाहरण म्हणजे देवजी महाले हे जेधेंकडे चाकरीला होते साहेब. आणि त्यावेळेस त्या हल्ल्यामध्ये देवजी महालेंनी कान्होजी जेधेंना त्यावेळेस वाड्यातून बाहेर काढून डोंगर दऱ्यातून वाचवलं आणि तव्याला पासलकर म्हणजे जेधेंचा आजोळ साहेब, त्या पासलकरांचे बाजी पासलकर हे मामा मंडळी, आणि त्या बाजी पासलकरांच्याकडे जेधेंना नेलं. तिथं नेल्यानंतर कुठेही म्हणजे पासलकरांना तरी सांगायचं म्हणलं साहेब की त्यावेळेची परिस्थिती की कशावरून ते आमच्या भाचाई वगैरे, पण त्यांनी त्यावेळेस तिथं पासलकरांचा आसरा घेतला. त्यांच्याकडं चाकरीला राहिले. चाकरीला राहत असताना त्या मुलाचा सांभाळ करत असताना त्यांच्या काही लोकांच्या लक्षात आलं की बाबा ही व्यक्ती त्या मुलाला वेगळी ट्रीटमेंट देतोय. त्या मुलाच्या लहान बाळाच्या पाया पडून आधी त्यांना भरवणे हा काय प्रकार आहे. मग त्यांना कैद करून पासलकरांकडे साहेब नेण्यात आलं आणि बाजी पासलकरांना सांगितलं की ही व्यक्ती असं असेल. त्यांच्याकडून खरा इतिहास जाणून घेतला. मग त्यांनी ते सगळं सांगितल्यानंतर पासलकरांनी कान्होजी जेधेंचा सांभाळ केला. सांभाळ करून वयाच्या 16व्या वर्षानंतर त्यांचीच मुलगी देऊन त्यांचा विवाह केला. त्यानंतर कारी या ठिकाणी एक फौज फाटा देऊन पुन्हा एकदा ते जे गेलेलं क्षेत्र असेल जे काबीज करून दिलं आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव राहिलं. जेधेंना बिदरच्या बादशाकडून त्यावेळेस इनाम मिळाली होती. साहेब
महाराजांनी कोणाला वतनं दिली नाहीत. वतनं ही त्यांनी बंद केली. आपण बघत होतो की वतन बंद केल्यामुळे महाराजांना सुद्धा बराचसा त्रास झाला या गोष्टीचा. त्यानंतर सरदार कान्होजी जे ते एकमेव सरदार असे होते की आपले सहकारी फुटू नाहीत, आपले सहकारी कुठं जाऊ नाहीत वतनापायी. त्यामुळे स्वतःच वतन त्यांनी आपल्या सहकार्यांना देऊन आपले सहकारी थांबवले, महाराजांच्या सेवेस ठेवले. त्याच्यानंतर जे अफजल खानांचं पहिली जे खलबत्ते मीटिंग झाली ती सरदार कान्होजींच्या वाड्यामध्ये झाली. प्रतापगडच्या किंवा वाईच्या ह्याच्यात जे झालं त्याची पहिली मीटिंग तिथे झाली. त्यावेळेस देखील देवजी मालेंचा मुलगा जीवा माले हा सरदार कान्होजी जेजेंचा अंगरक्षक होता. आपल्या जवळचा कोणतरी त्या ठिकाणी पाहिजे महाराजांबरोबर, त्यासाठी आपला अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस दिला. म्हणून म्हणलं जातं होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे सरदार कान्होजींचे अंगरक्षक खरे. त्यांचं देखील कार्यामध्ये वास्तव तिथे छोटस घर आज तागायत आहे. तसंच जेजेंचं देखील आज त्याच वेळेचा वाडा, त्यावेळेचे तलवार चिलखत देव आजही त्या वाड्यात आहेत. जास्त न काय बोलता मला तुम्ही बोलावलं, मान सन्मान केलात, त्याबद्दल साहेब पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास उपस्थित असणारे आमचे सर्व पत्रकार मित्र, या पत्रकार मित्रांचा हे सन्मान शिवभक्त परिवारांच्या वतीनं शिवभक्तांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. पत्रकार मित्रांचा सन्मान गुलाब पुष्प देऊन शिवभक्तांनी करण्याची विनंती. यानंतर ज्यांची प्रेरणा घेऊन, ज्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही पुढे वाटचाल करतो, एक अभ्यासू नेतृत्व, एक धुरंधर नेतृत्व, स्वाभिमानी नेतृत्व, राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. आदरणीय साहेब मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज काही येत नाही कोणाचा. छत्रपती शिवाजी महाराज की. आता काहीतरी आवाज याला. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले, ज्यांनी शिवभक्त परिवाराच्या वतीनं गेले अनेक वर्ष इंदापूर तालुक्यामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये या शिवभक्त परिवाराचा जो विचार पोचवला, ते समाजभूषण आमचे मित्र डॉक्टर लक्ष्मणरावजी आजबे यांच्या पुढाकारानं आपण गेले 10-12 वर्ष झालं 12 जानेवारीला एक आगळा आणि वेगळा असा आपण कार्यक्रम घेतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले, ज्यांचा आज आपण जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करतोय, त्या वीर पत्नी सावित्रीबाई ज्ञानदेव पवार या असताना आपल्या पवारवाडी तालुका इंदापूरच्या आहेत. दुसरा ज्यांना आपण पुरस्कार दिला त्या सुवर्णाताई डुरपुडे या बोराटवाडी गावच्या आहेत. आणि या देशाचं संरक्षण करत असताना तुम्हा सर्वांना सुखानं आनंदानं जीवन जगण्यासाठी म्हणून जी काही लोक देशाच्या रक्षणाकरता काम करतात, अशा या दोन्ही आमच्या भगिनींचे पती हे राष्ट्रासाठी त्यांनी त्या ठिकाणी बलिदान केलं. आणि म्हणून त्यांची आठवण ठेवून आज त्या वीर पत्नींचा आपण या ठिकाणी सत्कार करतो. या व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांनी आता आपल्या समोर मार्गदर्शन केलं, ते
युवराज यशवंतराव जेदे हे 14वे वंश आहेत आणि ही जेदे कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जे 12 मावळे होते की ज्या 12 मावळ्यांच्या जीवावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अशा त्या विश्वासू 12 मावळ्यांच्या सहकार्यामधलं महत्वाचं घराणं कोणतं असेल तर ते जेदे घराणं आहे. जेदे देशमुख घराणं ज्याला आपण म्हणतो. आज त्यांचे 14वे वंश इथं आले. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करा. तिथं समोर ठेवलेली जी तलवार आहे, कदाचित त्या तलवारीचं आयुष्य मला वाटतं 500 वर्षापेक्षा जास्त असेल. जरा मुलांना शांत राहा. आणि म्हणून ती तलवार आज आपल्याला त्यांनी दाखवण्यासाठी आणली. आता खेळणं तर दूर राहू द्या, निदान ती तलवार तरी बघा. ज्या तलवारीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्या तलवारीनं मुघलांचा नाश केला, ज्या तलवारीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, मला असं वाटतं असा एक सुंदर योग आज डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी आणला. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सचिव ऍडव्होकेट मनोहर चौधरी, विलास बापू वाघमोडे, तुकाराम जाधव, माजी सभापती रुपयाताई पाटील, त्यांचे सर्व कुटुंबीय, व्यासपीठावरचे सर्व आमचे सहकारी, त्याचप्रमाणे प्राचार्य, उपप्राचार्य आणि सर्व आलेले शिवभक्त परिवार, पत्रकार मित्र, विद्यार्थी विद्यार्थिनी, सगळे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण डॉक्टर लक्ष्मणराव आजबेंचं आपल्याला या ठिकाणी भाषण ऐकायचंय. कारण इतिहासावरती बोलणारे आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे जी काय मोजकी माणसं महाराष्ट्रामध्ये आज आहेत, त्यामध्ये डॉक्टर साहेब आपलं नाव आहे. याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा अभिमान आहे. आज 2 कार्यक्रम आपण एकत्र घेतलेले. पहिला कार्यक्रम आहे राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे आणि दुसरा कार्यक्रम आहे स्वामी विवेकानंदांची पण आज जयंती आहे. आज मला वाटतं दिल्लीला भारत मंडपम मध्ये ह्या देशातले 5000 तरुण मुलांना पंतप्रधानांनी बोलवलेलं आहे आणि तो कार्यक्रम आता 10 वाजता सुरू होईल. कदाचित टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळेल. ते 5000 तरुण मुलं कोण आहेत? त्या 5000 मुलांच्या मध्ये मुली किती आहेत? कुणाची निवड झालेली आहे? मी तर असं म्हणेल की 5000 मुलं आणि मुली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारताचं भविष्य घडवणारी ही पिढी आहे. आणि म्हणून आज युवा दिन सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करतो. म्हणून आज आपल्या सगळ्या मुलांना आपण आज इथं का बोलवलं तर मुलांनी सुद्धा पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये, ठीक आहे शिक्षण तर प्रत्येकाला मिळणारच आहे, तो मूलभूत अधिकारच आहे. आम्ही संस्था चालवत असताना जेवढं काही विद्यार्थ्यांसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि आज बघता बघता जेदे साहेब आमची ही छोटीशी शिक्षण संस्था जी स्वर्गीय भाऊंनी स्थापन केली आणि पुढच्या काळामध्ये या जबाबदाऱ्या आमच्यावर आल्या. आम्ही सर्व मॅनेजमेंट कमिटीतली सर्व आमचे ट्रस्टीज एकत्र येऊन आज बघता बघता 17-18 हजार विद्यार्थी जवळपास या सगळ्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत. या पुढच्या 5 वर्षामध्ये कदाचित हा आकडा 25,000 पर्यंत जाईल. आणि मला अभिमान आहे की आज इथं जे 3 सत्कार झाले त्यामध्ये प्रामुख्यानं कुमारी श्रद्धा ही आपल्या कांदळगावच्या अण्णासाहेब पाटलांची कन्या आहे. ती आपल्या एनआर हायस्कूलची माजी विद्यार्थी आहे आणि आज तिने सीएच्या परीक्षेमध्ये पहिल्या यादीमध्ये तिची निवड झाली. तिचं आपण टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. ही नवीन पिढी आपण घडवतो. दुसरा सत्कार आपण इथं ऋषिकेश राहुल शिंदे यांचा केला कारण तो 26 जानेवारीच्या दिल्लीच्या परेडला त्याची निवड झालेली आहे. त्याचे वडील हे आपल्या कारखान्यामध्ये काम करतात. परिस्थिती गरीब आहे पण जिद्द प्रचंड आहे. संपत्ती कमी आहे पण मन आबाळासारखं मोठं आहे. अशी माणसं ज्यावेळेस या भूमीमध्ये तयार होतात मला असं वाटतं ही खऱ्या अर्थानं समाजामधला बदल आहे. आणि म्हणून त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो.
त्याचबरोबर आमचे सुरेंद्र शिंदे हे त्यांना एक पुरस्कार मिळाला, त्यांचं अभिनंदन करतो. आणि बर्गे नावाचा तरुण मुलगा आपला इथं आहे. कुठे बर्गे? एकदा टाळ्या वाजवा त्या बर्गेच्या मुलाकरता सांगतो. कारण ही जी विद्या आहे, जी कला आहे, संरक्षणाची कला आहे. प्रसंग आला तर दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी जर कुठे अन्याय झाला तर अशा प्रकारची सुद्धा मनगटामध्ये ताकद निर्माण करणारी एक कला आहे. तो कला जोपासणारा आमचा हा बर्गे आहे. त्याचंही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, आज राजमाता जिजाऊंचा आदर्श हा खरं म्हणजे घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा, आईच्या पेक्षा दुसरा आशीर्वाद कोणाचा असू शकत नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये बघा, आई असताना कदाचित आपल्याला आईचं महत्व नसतं, आई गेल्यानंतर आईचं महत्व प्राप्त होतं. पण राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब नव्हत्या, तर अख्ख्या हिंदवी स्वराज्याच्या सर्वांच्या त्या मासाहेब होत्या. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या 72 वर्षाच्या आयुष्यामध्ये जिजाऊंना सुद्धा खूप संकट भोगावं लागली. त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आघात झाले, कुटुंबातले झाले, नात्यातले झाले, परकीयांचे झाले. पण कधी राजमातांनी कधी हार मानली नाही. आणि जे राष्ट्रभक्ताचे संस्कार जे घडवले, मला असं वाटतं आजही आदरानं आज आपण त्यांना राष्ट्रमाता म्हणतो. आणि म्हणून त्यांच्या आज वाढदिवसाला मी खूप खूप अभिवादन करतो. आणि त्यांनी त्यांच्या 72 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते फक्त शिवाजी महाराजांसाठी केलं नाही, पण सगळ्या समाजाकरता त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि मला वाटतं त्यांचं नशीब एवढं बलाढ्य होतं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा त्यांना त्यांच्या नजरेनं पाहता आला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर मला वाटतं 14व्या दिवशी जिजाऊंचं दुःखद निधन झालं. अशा पद्धतीनं जिजाऊंचा इतिहास आहे. आणि म्हणून आईची सेवा करा. प्रत्येक आईमध्ये जिजाऊ बघितल्या पाहिजे. आपण प्रत्येक महिलेकडे सुद्धा आपण त्याच भूमिकेतून आपण पाहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं तो विचार राजमातेच्या माध्यमातून आपण पुढे नेण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंदांची पण आज जयंती आहे. स्वामी विवेकानंदांचं आयुष्य काय फार नव्हतं, पण ज्या गुणवत्तेवर आणि ज्या विद्वत्तेवर स्वामी विवेकानंदांनी आपलं नाव सगळ्या जगामध्ये मोठं केलं. मला असं वाटतं तो आदर्श सुद्धा आपण नव्या पिढीने घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचं एक वाक्य मी कुठेतरी मागच्या काही दिवसामध्ये माझ्या वाचण्यात आलं. त्यांनी सांगितलं, माणूस मोठा कधी होतो? जो स्वतःचे गुण आत्मसात करतो, जो स्वतःबद्दलच्या चांगल्या वाईट स्वभावाची माहिती घेतो, आणि जो स्वतःबद्दल विचार करतो की मी कुठं जायचंय, तो माणूस आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं तो विचार स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी स्वीकारला. आणि म्हणून शिकागोची परिषद असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्यालाही शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना ते धडे असतील, त्यामध्ये सुद्धा स्वामी विवेकानंदाच्या संदर्भामधला हा युवा दिन आज सरकार साजरा करते. युवा शक्ती ही आपल्या देशाची शक्ती आहे. पण दुर्दैवानं युवा शक्ती गुणवत्तेमध्ये पुढे चाललेली आहे, युवा शक्ती टॅलेंटमध्ये पुढे चाललेली आहे. पण दुर्दैवानं शारीरिक क्षमतेमध्ये मला थोडी युवा शक्तीबद्दलची काळजी वाटते. आज IAS मध्ये सिलेक्शन झालेली काही मुलं भेटतात, MPSC मध्ये सिलेक्ट झालेल्या मुलं मुली भेटतात, टॉप लेवलचे ब्युरोक्रेटचे अधिकारी आम्हाला भेटतात. पण त्या काळातला अधिकाराचा फिजिकल परफॉर्मन्स किंवा त्याची पर्सनॅलिटी आणि आताच्या नवीन पिढीची पर्सनॅलिटी जर बघितली तर मला असं वाटतं कुठेतरी आपण शारीरिक क्षमतेमध्ये कमी पडतोय का काय, हा विचार सुद्धा आपल्याला करावाच लागणार आहे. सुदैवानं आपल्या भागापुरतं बोलायचं झालं तर एवढं चांगलं ग्राउंड आपण तयार केलेलं आहे. एवढं ग्राउंड कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. आज इथं 4-5 अकॅडमीच्या मुलांना आपण ट्रेनिंग देतो. इकडच्या बाजूला कबड्डीचा आपण तयार केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या संस्थेचं खूप प्रोत्साहन आहे. त्याचं कारण असं आहे की परिपूर्ण जीवन जगायचं असेल
तर फक्त शिक्षणामुळे माणूस परिपूर्ण झाला असं मानणाऱ्यातला मी नाहीये. तर तो शिक्षण क्षेत्रामध्ये, तो कला क्षेत्रामध्ये, तो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, तो क्रीडा क्षेत्रामध्ये, तो शारीरिक क्षमतेच्या क्षेत्रामध्ये तो जर पुढे गेला तरच तो आपल्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं त्या ठिकाणी जीवन जगू शकतो. आज भाऊंनी दुसरी एक संस्था पिंपरी चिंचवडला काढली. मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय, मी सरोदे सरांना आणि सगळ्यांना सांगितलं की काय थोड्या ट्रिप्स आपण अरेंज करा मुलांच्या, आपण बसेची व्यवस्था करू. पण एकदा या बघायला की उद्याच्या 50 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला नवी पिढी कुठं न्यायची. आपल्याला एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण काढली. आज तिथं 2,500 मुलं शिकतायत. काल आणि परवा 2 दिवस आमचा पुण्याला एक आंतरराष्ट्रीय गरजे मराठी एक मोठी सॅन फ्रान्सिस्कोची एक संस्था आहे, जिथं महाराष्ट्रातली मराठी माणसं उद्योजक म्हणून काम करतात. असे आम्ही 800 डेलिगेट्स काल आणि परवा या 2 दिवसामध्ये ऑर्किड हॉटेलमध्ये कार्यक्रम झाला. राज्याचे 2 मंत्री आम्ही त्याला निमंत्रित केले होते. माशेलकर साहेब सारखा पद्मभूषण असलेला एक जगातला उत्तम अर्थशास्त्र ज्यांनी आपल्या APJ अब्दुल कलाम साहेबांच्या बरोबर काम केलं. मला सांगायचा उद्देश एवढा आहे की आता आपल्याला दृष्टी बदलावी लागणार आहे. आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये पुढे यावं लागणार आहे. कारण जिजाऊंची जयंती करतोय आपण, स्वामी विवेकानंदांची जयंती आपण करतोय. मला वाटतं हा विचार सुद्धा ह्या माध्यमातून पुढे नेण्याची आवश्यकता आहे. मला खरंच अभिमान वाटला कुमारी श्रद्धाचा. तर एकदा उठून उभा राहतो, टाळ्या वाजवतो त्याच्याकरता एकदा परत करतो. बऱ्याच लोकांना माहित नसेल CA म्हणजे काय. आज इतकी अवघड परीक्षा आहे ती CAची संस्था. मी राज्याचा सहकार मंत्री असताना 2 दिवस कॉन्फरन्स आम्ही मुंबईमध्ये सगळ्या देशातल्या CA लोकांची घेतली होती. 5-5, 7-7 लाख मुलं आणि मुली त्या परीक्षेला बसतात. त्याचा पासिंग रेट किती माहिती का? 1%, 1.5%, 2%, फार फार तर 3%. याच्यापेक्षा त्याचा पासिंग रेट नाही. इतकी टफ कॉम्पिटिशन एक्झाम आज असते. आणि आज आपल्या इंदापूर तालुक्यातल्या कांदळगाव सारख्या एका छोट्या खेड्यातली मुलगी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये CA सारख्या अत्यंत महत्वाच्या या परीक्षेमध्ये पास होती. मला असं वाटतं की नवीन पिढी आपल्याला ह्या माध्यमातून घडवायची. आणि म्हणून तुझा मुद्दामून सत्कार आम्ही आज ह्या निमित्ताने ठेवला की तुझ्या माध्यमातून अशा अनेक श्रद्धा या समाजातल्या पुढे याव्यात, अशा प्रकारची आमची सर्वांची भावना आहे. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ काही घेणार नाही. आज इथं आमचे जेदे साहेब आलेले. मी इथल्या सगळ्या आमच्या शिक्षकांना सांगणार आहे की त्यांचा वाडा हा 2 एकरातला वाडा आहे. किती लोकांनी बघितला अजून मला पण बघायचा राहिलाय. पण एकदा आम्ही आम्ही राजगडवर गेलो होतो पहाटे एकदा 5,000 मुलं घेऊन. आणि बऱ्याच लोकांना वाटले की भाऊला चढायला जमतंय का नाही, पण आम्ही सगळ्याच्या बरोबर होतो. परंतु त्यांचा वाडा जर बघितला आपण तर पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या वाड्याला सरकारचा दर्जा दिला. आणि तो वाडा एक गव्हर्नमेंट मॉमेंटम आहे म्हणून अशा पद्धतीने त्याला मदत केली. आणि एवढा प्रचंड मोठा वाडा, त्या वाड्याचं आयुष्य 500 वर्षाचं आहे. आता आपल्याकडची क्वालिटी बघितली तर ती न बोललेली बरी सांगतो. पण कल्पना करा त्या काळामध्ये एखादं बांधलेलं वाडा. आणि त्यांनी जेदेंचा इतिहास सांगितला. मी पण त्या जेदेंचा इतिहास बघितला. पण एकच उदाहरण सांगतो, हे जेदे कुटुंब किती त्यागी आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानांना भेटायला गेले आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक धाकधूक होती की कदाचित जर उद्या अफजल खानाच्या समोर जर माझा वध झाला तर ह्या अफजल खानना कोण मारेल. असा शिवाजी महाराजांनी अगोदर एक प्लॅन B तयार केला होता. तो इतिहासामध्ये पण लिहिला गेलेला आहे. आणि अफजल खानना जर दुर्दैवानं काय वेडावाकडा प्रकार महाराजांच्या बाबतीत झाला तर या अफजल खानचा वध कोण करू शकेल. या 12 मावळ्यामध्ये एकच नाव पुढे आलं, ते म्हणजे जेदेंचं नाव पुढे आलं. हे मला असं वाटतं आपल्याला विसरून चालणार नाही. ही वंश परंपरा असलेली माणसं ज्यावेळेस येतात त्यातून कुठेतरी मागचा इतिहास हा आपल्याला समाजासमोर सांगता येतो आणि तो आत्मसातही करता येतो. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. आज डॉक्टर साहेब आपण, आपला शिवभक्त परिवार, कारण छत्रपती मालोजी राजेंची गडी असणारा छत्रपती मालोजी राजे कोण, तर शिवाजी महाराजांचे ते आजोबा.
त्यामुळे एक ऐतिहासिक परंपरा असलेला हा इंदापूर तालुका आहे. आणि तुम्ही जर शांतपणानं बघितलं, ज्याला कोणाला इतिहास माहिती आहे, ज्या ज्या शहरांची नावं शेवटचा शब्द पूर येतो ती सगळी ऐतिहासिक नाव आहेत. आणि ज्या ज्या शहरांचा शेवटचं नाव हे बाद येतं, म्हणजे औरंगाबाद असेल, खुलताबाद असेल, अहमदाबाद असेल, ती शहरं ही मुघलांच्या काळामध्ये निर्माण झालेली हा इतिहास आहे. हे काय आपण वेगळं सांगतो अशातला काही भाग नाही. पण आज आम्हाला आनंद आहे की या निमित्तानं आपण सर्वजण या गोष्टीचा पाठपुरावा करूया, चांगलं उत्तम नागरिक आपण जगूया आणि समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी आणि खास करून आई वडिलांची सेवा करण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाजभूषण डॉक्टर लक्ष्मणराव आजबेंनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, राष्ट्रमाता हिंदवी स्वराज्य माता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणावर त्रिवार मानाचा मुजरा करून, युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, धर्मवीर संभाजीराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून, या भारतामध्ये माँसाहेब जिजाऊंचं पूजन कोणत्या पद्धतीनं करावं आणि माँसाहेब जिजाऊंचा वारसा ज्यांनी चालवला अशी आमच्या शिवभक्त परिवाराची भावना आहे. ज्यांना मी आज सन्मानित केलं त्या वीर पत्नी सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घेऊन, वीरपत्नी सुवर्णताई डोईफळे यांच्या चरणावर दंडवत घेऊन, वीरपत्नी प्रमिलाताई जैन, त्याचबरोबर राणी माने यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचबरोबर ज्यांना तुम्ही आज ऐकलं आणि कोणाला घेऊन या ठिकाणी आपण आलोय, आज त्यांचं काय ऐकणार आहे. मी माझ्या व्याख्यानाचा 3 पार्ट करणार. एक माँसाहेब जिजाऊ, एक स्वामी विवेकानंद आणि एक जेधे. ते 14वे वंशज वीरश्री सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पत्रकार बांधव, सैनिक बांधव, सैनिकांच्या माता भगिनी, उपस्थित शिक्षक बांधव, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बांधव, विद्यार्थी भगिनी, माँसाहेब जिजाऊंच्या जीवनचरित्रातून आपण पुढे जात असताना आणि याचा थोडासा कानोसा घेत असताना प्रस्तावित केलेल्या ताईंनी एक उदाहरण सांगितलं की माँसाहेब जिजाऊ या जगातली पहिली स्त्री आहे माझ्या माता भगिनींनो, की जिच्या जन्मानंतर जिच्या वडिलांनी तिचं स्वागत हत्तीवरून साखर वाटून अख्ख्या नगराला जेवण देऊन केलेली आहे. याच्या अगोदर कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला हे जन्माचं स्वागत आलेलं नाही. जगात पहिल्या शिकलेल्या स्त्रिया कोणत्या, कोणाला माहितीये मला सांगा. भारताला स्त्रियांच्या बाबतीत पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मागच आपण पाहत असताना या जगात पहिल्यांदा शिकलेल्या 4 स्त्रियांची नावं आमच्या इतिहासामध्ये येतात. त्यातली पहिली लोपामुद्रा, दुसरी मैत्री, तिसरी गार्गी आणि चौथी घोषा. या जगातल्या पहिल्या 4 शिकलेल्या महिला आहेत. त्या युरोप मधल्या नाही, ते आमच्या भारतातल्या आहेत. माँसाहेब जिजाऊंचा खऱ्या अर्थानं वारसा आपल्याला पाहिजे असेल तर इतिहासाला मागे जावं लागतं. आज ज्या कान्होजी जेधेंचे वंशज आपण, ती तलवार सामान्य नाही माझ्या बांधवांनो. जाताना सर्वांनी त्या तलवारीला नतमस्तक होऊन गेलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजीराजांच्या, माँसाहेब जिजाऊंच्या आणि शहाजीराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करण्याच्या तळाची या तलवारीचा त्याग आहे. तेवढ्याचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही, लक्षात ठेवा. काय कान्होजी जेधेंचा इतिहास आहे. जेधे साहेबांनी संक्षिप्त रूपामध्ये बोलले, मी थोडस विस्ताराने बोलतो. भाव अडचण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक वाईट काळ किती यावा, वाईट काळ किती यावा याचं टोक जर असेल तर ते कान्होजी जेधे आहेत. कान्होजी जेधेंच्या वडिलांचा नाईकजी जेधे यांचा खून वतनाच्या मोठे 4 भाव असणारे, धाकट्या भावाला वतनदारी दिली आणि मोठ्या 4 भावांनी सख्या भावाचा खून केला.
त्यावेळेला अणसावा नावाची कान्होजी जेधेंची मातोश्री गरोदर होत्या. कान्होजी राजांच्या गर्भरूपाने बाळ पोटात वाढत होतं. त्यावेळी संपूर्ण कारी परगण्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना ऍक्च्युली तिथला कारभार करायला मान्यता दिली. पण ज्या वेळेला वाड्यात हा जो भाऊनी सांगितलेला वाडा जरा जाऊन बघा, एकदा मी पाहिलाय. त्या वाड्यामध्ये मागचा एक दरवाजा आहे, एक मागच्या बाजूला. हा पोटी जन्माला आलेला मुलगा आहे का मुलगी आहे याची बातमीच बाहेर पडू द्यायची नाही, कारण बातमी बाहेर पडली तर 100% ते बाळ मारलं जाईल, एवढी ती भावकी टपून होती. काय वाईट इतिहास आहे आमचा तो सुद्धा. आणि अणसावा बाळान झाल्या, मुलगा झाला. मुलगा नाईकजी जेधेंच्या आजोबांचं नाव कान्होजी होतं, त्यामुळे त्यांचंही असाच वतनाच्या ह्याच्यावरून हत्या झाली होती. त्यामुळे या बाळाचं नाव कान्होजी ठेवलं. पण वाड्याच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर सुद्धा एखाद्या दासीला सुद्धा 15 दिवस, तो 2 महिन्याचा काळ लिहिला मला तो खरा वाटत नाही, कारण 15 दिवस, कारण गरोदर असलेली स्त्री कधी बाळांत होईल याचा अंदाज असतो. 15 दिवस बाहेर बातमी जाऊ दिली नाही. शेवटी एका कुणबी असणाऱ्या दाईनं आपलं मूल स्वतः जन्मलेलं त्याच वेळेला या अणसावाच्या पुढे ठेवलं. आणि हे जे देवजी महाले नाभिक समाजाची व्यक्ती यांनी हे 15 दिवसाचं बाळ उचललं भाऊ. आणि हे मागच्या दरवाज्याने अंतर पहा, तुमचं मूळ गाव गरुड गोगड्यांचं बेलसर आणि तो सगळा परगणा सासवडचा हा बाजी पासलकरांचा. कारी गाव जर बघितलं तर भोरच्या दक्षिणेला आहे. तिथून हा नाभिक समाजाचा देवजी महाला, खांद्यावर फक्त एक गोंगडी, कोणी बरोबर नाही, एक तलवार, उघडा बंब, आणि हे 15 दिवसाचं बाळ घेऊन हा पासलकरापर्यंत पोहोचला. आश्चर्य वाटेल माझ्या बांधवांनो, 3च दिवसामध्ये पुन्हा त्या वाड्यावरचे 2 घोडपाणे राऊत फितूर झाले. आणि फितूर झाल्यानंतर या 4 भावांना, सख्या चुलत्यांना आत प्रवेश दिला. आणि दुर्दैवानं अणसावा म्हणजे कान्होजी जेधेंची मातोश्री, वडील तर अगोदरच मारले गेले होते, 15 दिवसाचं बाळ असताना कान्होजी जेधेंच्या मातेचा सुद्धा खून झाला. आणि दुर्दैवानं त्या दाईचा जिनं ते बाळ ठेवलं होतं, ते बाळ आणि ते दोन्ही मारलं गेलं. जेधेंचा नाईकजी जेधेंचा वंश संपला. आणि 15 दिवसाचं बाळ, ज्याला आई माहित नाही, ज्याला वडील माहित नाही, या कान्होजी जेधेंचा पराक्रम तुम्हाला 2 तास ऐकायला वेळ पाहिजे. सामान्य व्यक्तीला याची इतकी वाईट अवस्था अनाथ असलेल्या कुठल्याच व्यक्तीच्या वाट्याला आली नाही. पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे आजोळ असणाऱ्या बाजी पासलकरांनी त्याला वाढवलं, त्यांना मुलगी दिली, इथपर्यंतचा इतिहास ऐकला. पण मासाहेब जिजाऊंच्या जीवनातला याला धागा जोडत असताना बोलतो, शहाजी राजांच्या वयाचे कान्होजी जेधे होते. आणि ज्या वेळेला निजामशाही संपवली भाऊ, त्यावेळेला वाटप झालं की भीमा नदीच्या पलीकडचा भाव मोगलशाहीचा आणि भीमा नदीच्या उत्तरेचा, दक्षिणेचा भाग हा आदिलशाह नदीला गेला. पण ही लढाई ज्यावेळी संपत होती त्यावेळी शहाजहान स्वतः दिल्लीचा बादशाह महाराष्ट्रात आला होता. आणि आल्यानंतर माहुलीच्या गडाला वेढा दिला होता. माहुलीला शेवटचा निजाम मुर्तजा मांडीवर घेऊन शहाजीराजांनी राज्याभिषेक केला होता. शिवाजीराजे मासाहेब माहुलीच्या किल्ल्यावर होते. आणि माहुलीच्या किल्ल्याला ज्या वेळेला वेढा दिला, त्या वेढ्यामध्ये आदिलशहाच्या बाजूनी कृष्णाजी दादा लोकरे आणि कान्होजी जेधे रणौदुल्ला खानाबरोबर लढत होते. शहाजीराजे, मासाहेब जिजाऊ आणि संभाजीराजे, शिवाजीराजे हे अख्खं कुटुंब मारलं गेलं असतं. पण माहुलीचा किल्ला ज्या वेळेला वेढा पकड असा टाईट झाला, वरचा अन्न पाणी दाना पाना संपला, त्यावेळेला मासाहेब जिजाऊ एका गुराराख्याच्या बाईचा वेश धारण करून आपल्या डोक्यावरती वैरणीचा गवताचा एक भारा घेऊन बाल शिवाजीला आणि संभाजीला गुराख्याचे कपडे घालून ज्यावेळेला खाली उतरत होते, त्यावेळेला यांना जायची वाट ही कान्होजी जेधे आणि दादाजी लोकरे यांनी दिलेले लक्षात ठेवा. आणि नंतरचा तह या दोघांनी मिळून रणौदुल्ला खानाला भाग पाडलं आणि शहाजीराजांच्या बरोबर तह झाला. आणि हा तह झाल्यानंतर एक निर्णय ठरला, हा नदीच्या अलीकडच्या पलीकडच्या भागाचं वाटप झालं. पण सगळ्यात मोठं वाटप झालं भाऊ शहाजीराजांचं. शहाजीराजांना कायमचं दक्षिणेत जाण्यासाठी शहाजहाननं आत टाकली. त्यांना पुन्हा कधीही महाराष्ट्रात आणायचं नाही. पण जाताना शहाजीराजांना ही वीरश्री मालोजीराजांची जी जहागिरी होती आपली इंदापूर, आपण इंदापूरमध्ये हे साजरे का करतो भाऊ, त्याच्या पाठीमाग हा धागा आहे. कोणता धागा? कारण भोसले घराण्याचं, हे जे बाबाजी भोसलेंचे 2 पुत्र मालोजीराजे विठोजीराजे
त्यांची मूळ जहागिरी आपली इंदापूर आहे. त्यामुळे स्वराज्याचं बीज भाऊ या इंदापूरच्या भूमीत पुरलेला आहे. म्हणून माँसाहेब जिजाऊंची जयंती साजरा करण्याचा खरा हक्क आपल्या इंदापूरकरांना आहे आणि आम्ही या पूर्वजांचे खऱ्या अर्थानं ऋणी आहोत. निर्णय ठरला शहाजीराजांना दक्षिणेत पाठवायचं, पण जहागिरी कुठली दिली? 12 मावळ, 36 गावं, चाकण, बारामती, सुपे परगणा आणि इंदापूर नीरा भीमा संगमापासूनचा पहिली जहागीर शिवाजीराजांच्या वयाच्या 5व्या-6व्या वर्षी त्यांना मिळाली. माँसाहेब जिजाऊंनी शिवनेरी सोडून ज्यावेळी पुण्यामध्ये आल्या त्यावेळेला गाढवाचा नांगर त्या पुण्याच्या वाड्यावर फिरवला होता. कोंडवा ही राजधानी होती त्यांची. माणसं सहज शिवाय देताना म्हणतात, भाऊ तुझ्या घरावरनं गाढवाचा नांगर फिरवीन. या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नाही. ज्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला त्या घरात जर परत कोणी राहायला गेला, ज्या जमिनीत गाढवाचा नांगर फिरवला ती जमीन जर कोणी कसली तर धर्मशास्त्र मनुस्मृती सांगते की त्याचा निर्वंश होतो. म्हणून गाढवाचा नांगर फिरवला होता. माँसाहेब जिजाऊंनी 6 वर्षाच्या शिवाजीराजांना ज्यावेळेला पुण्यात बोलवलं त्यावेळेला दौंडी पिटली की आपण इथं वाडा बांधू, ही जमीन कसू, ही पांढरी पुन्हा कसू. पण ही धर्माचा नियम असल्यामुळं नांगर धरायला कोणीच येईना. बैल सजवले होते, सोन्याचा फाळ लावला होता, पण येईना कोणीच, कारण निर्वंश व्हायला कोणीच तयार नव्हता. त्यावेळेला माँसाहेब जिजाऊंनी 6 वर्षाच्या शिवाजीराजांना उठलं, उठ शिवबा तू पहिला नांगर धर. ते बाजी जे दे त्यांच्या बरोबर होते, तानाजी होते, यसाजी कंक होते, ही सगळी तरुण पोरं यांना पेलवत नसताना त्यांनी नांगर धरला. जिजाऊ इथं कळतात माझ्या माता भगिनींनो, निर्वंश व्हायचा धर्म सांगत असताना आपल्याच पुत्राला पहिला नांगर धरणारी पुरोगामी विचाराचं बीज पुण्याच्या मातीत रोवून आपल्या पुत्राला 50 वर्षाचं आयुष्य मिळालं तर जगातला सर्वोच्च पुत्र निर्माण करण्याची ताकद या मातेच्या संकल्पात होती. म्हणून जिजाऊ जयंती साजरी करायची भाऊ, म्हणून जिजाऊ जयंती साजरी करायची. धर्माचे नियम बदलले या पिता पुत्रांनी. धर्माचा नियम गाढवाचा नांगर पहिल्यांदा बघा. दुसरा नियम शिवाजीराजांनी धर्मांतर केल्यानंतर पुन्हा हिंदू धर्मात येता येत नाही. मुस्लिम झालेले बजाजी निंबाळकर आपले मेहणे परत धर्मात घेतले. आपल्या शिखर शिंगणापूरला विधी झाला. नेताजी पालकरांना घेतलं. तिसरा नियम होता कोणता की समुद्र ओलांडू नये. आजही भाऊ सिंधुदुर्गला जाऊन पहा. सिंधुदुर्गला ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी पहिला टिकाव मारला त्यावेळेला पौराहित्य करायला पूजा करायला एका पौराहित्याला बोलवलं होतं. तो म्हणला धर्माचा नियम आहे, मी समुद्रात येणार नाही. जाऊन बघा समुद्राच्या कडेला त्या पौराहित्याने पूजा केलेला दगड आहे आणि शिवाजीराजांनी समुद्रामध्ये जाऊन त्याच्यावर पहिला टिकाव टाकलेला आहे. ते जर पहिलं नौदल निर्माण केलं नसतं तर आज भारताच्या भूमीला एवढं सक्षम नौदल कधीच तयार झालं नसतं. म्हणून नौदलाचा निर्माता छत्रपती शिवाजीराजे आहे. छत्रपती शिवाजीराजांनी नियम बदल आपल्या आईच्या बाबतीत धर्माचा. सती जाणं, माँसाहेब जिजाऊंना सती जाण्यापासून परावृत्त केलं. हे सगळे धर्माचे नियम ज्या ज्या वेळेला गरजेचे आहेत त्या वेळेला या सगळ्या धर्म पंडितांना मार्तंडांना त्यांचा विरोध पत्करून या कुटुंबाने केलेत. म्हणून आज ही गोष्ट आपल्याला साजरी करता येते. कान्होजी जेदेंचं 2 योगदान सांगतो. माँसाहेब जिजाऊंकडे येतो. माझ्या बांधवांना भाऊने उल्लेख केला. हा अफजल खान जो आला ना, या अफजल खानाची शिवाजीराजांची लढाई जगातली लढाई आहे. जगातली लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजीराजांना जगात प्रसिद्धी देणारी लढाई अफजल खानाबरोबरची आहे. त्यामुळे आजही तुम्हाला सांगतो, जर यातलं युरोपमध्ये कोण गेलेला असेल तर अमेरिका आज जगातल्या सैनिकी बळामध्ये जगात 1 नंबर समजली जाते. ऐका माझ्या बांधवांना, या गोष्टी आपल्याला माहित नाहीत. जगात 1 नंबरची समजली जाते अमेरिका सैनिकाच्या बाबतीत. आणि या अमेरिकेचे जे सैनिक स्कूल आहे त्या सैनिक स्कूलमध्ये एक वॉर स्ट्रॅटेजी म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला छत्रपती शिवाजीराजांनी जो पराक्रम केला तो अमेरिकेच्या सैनिकांना शिकण्यासाठी वाळूमध्ये शिल्प तयार करून साकार केलेला आहे. याचा अर्थ जगातल्या 1 नंबरच्या सैन्याला सुद्धा गुरु ठरणारा आमचा युगपुरुष छत्रपती शिवाजीराजा आहे. याचा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येकाला असला पाहिजे माझ्या बांधवांना. त्यामुळे अफजल खानाला येतानाच या 12 मावळातले जे देशमुख होते भाऊ, ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण झालं, हे 12 मावळातले देशमुख एवढे होते. यांच्या घराण्याचा इतिहास तुम्ही पाहिला तर यांचे जे पहिले कान्होजी जेदे होते यांना वतन मिळालं म्हणून येताना वतनाचा कागद आणताना खिंडीत गाठून त्यांची गर्दन मारली. ज्या खोपड्याने गर्दन मारली त्या खोपड्यांचं अख्खं लग्नाचं वराड जेदेंनी पुन्हा कापून काढलेलं आहे. वराडच कापून काढलं. लग्नातला एकही माणूस जिवंत ठेवला नाही. इतकी बेकार मारामारी या देशमुखांची होती.
आणि या 12 देशमुखांना अफजल खानानं फतवा काढला की तुमचं वतन जप्त केलं जाईल. त्यावेळेला शिवाजीराजांकडे तो फतवा घेऊन कान्होजी जेधे आपल्या मुलांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर सांगितलं असा फतवा आलाय. त्यावेळी 12 मावळापैकी एक जण फुटला होता, त्याचं नाव खंडोजी खोपडे. त्याचा शिवाजीराजाने उजवा हात डावा पाय प्रतापगडावरच पुन्हा कापून टाकला. तो फुटला होता. शिवाजीराजे म्हणाले ते बाकीचे चालले, तुम्ही पण जा, वतन कशाला सोडता. तर कान्होजी जेधेंचा ऐतिहासिक प्रसंग आहे. भाऊ, त्यावेळेला पद्धत होती आपण एखादी गोष्ट दान करतो त्यावेळेला हातावरून पाणी सोडतो. कान्होजी जेधेने मासाहेब जिजाऊंच्या चरणाला स्पर्श केला आणि सांगितलं आज वतनावर पाणी सोडलं. या 12 मावळातलाच नाही तर भारताच्या इतिहासातला पहिला वतनदार आहे कान्होजी जेधे की ज्यांनी आपल्या वतनावर स्वराज्यासाठी पाणी सोडलं आणि प्रबल होऊन शिवाजीराजांच्या बरोबर फिरले. उरलेले 11 कान्होजी जेधेंनी बरोबर घेतले. आणि भाऊनी सांगितलेला उल्लेख सांगतो, या लढाईमध्ये कान्होजी जेधेंच्यावर असलेली जबाबदारी आहे का. शिवाजीराजांकडे जर तुम्ही प्रतापगड पाहिला असेल तर ज्या ठिकाणी जनीची सोंड म्हणून अफजल खानाच्या समाधी आहेत, आता 3 समाधी आहेत, त्यातली एक अफजल खानाची आहे. जवळ ती 16 फूट लांबीची अफजल खानाची समाधी आहे. तर त्या जनीच्या सोंडेवर अफजल खानाला जी भेट ठरवली होती त्याच्या कोपऱ्यामध्ये वळून येतो, त्या कोपऱ्यामध्ये एक 50 लोक शिवाजीराजांनी तयारी ठेवली होती. आणि कान्होजी जेधेंची जी सेना होती पांदल देशमुखांची, ती अफजल खानाची 40,000ची जिथं फौज होती ते पारगाव आणि जनीची सोंड याच्या मध्ये जंगलात होती. याचा अर्थ खालच्या 40,000 फौजेला वर येऊ द्यायचं नाही आणि जर चुकून शिवाजीराजे मारले गेले तर कान्होजी जेधेंनी अफजल खानाला जिवंत जाऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी कान्होजी जेधेंच्यावर होती. आणि ही इतकी भक्कमपणानं पार पाडली या लोकांनी. शिवाजीराजांनी अफजल खानाला मारला, 10 लोकांनी अंगरक्षक मारले, पण 40,000च्या तुकडीवर ही माणसं कधी बसली होती. 10 नोव्हेंबर 1659 वार गुरुवार रात्री 2 वाजता झाडावर बसलेली जेधेंची सेना रात्री 2ला, दुपारी 2ला भेट झाली. 12 तास झाडावरनं खाली कोणी उतरलं नव्हतं. आणि 12 तासानंतर पहिला 40,000च्या फौजेवर तडाखा जो दिला तो या 5,000 बांधल देशमुख आणि जेधेंच्या सेनेनं दिला. आणि उरलेल्या सगळ्या सेनेने संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 40,000च्या फौजेचा या अफजल खानासह खुर्दा करून टाकला. हे कान्होजी जेधेंना त्यामुळे त्या लढाईनंतर मानाचं सोन्याचं पान दिलं गेलं. आणि नंतर त्या सिद्धी वेळेतनं सुटून येत असताना 300 पोरं बांधलांची गेल्यामुळं मोठ्या मानानं त्यांनी ते पान त्यांच्याकडे दिलं. हे जेधेंचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. हे 11 देशमुख जर शिवाजीराजांच्या बरोबर आले नसते आणि ते जर कान्होजी जेधेने आणले नसते तर शिवाजीराजांनी अफजल खानाला मारलं असतं, पण अफजल खानाच्या सेनेनं स्वराज्य ठेवलं नसतं. कारण हे देशमुख जर बरोबर नसते तर शिवाजीराजांना लढाई जिंकता आली नाही. त्या कान्होजी जेधेंचा मुलगा बाजी जेधे, शिवाजीराजांच्या आयुष्यातली पहिली लढाई. पुरंदरला ज्या वेळेला 2,500 लोक गोपन गुंड्यांनी दगडांनी ठेचून मारली ना, अरे माझ्या बांधवांनो, विद्यार्थी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या रक्ताची ओळख कशी असते. तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे का. मारुतीच्या मंदिरामध्ये गोटी आहे का. गोटी मोठा दगड कशासाठी आहे माहिती आहे का. ऐका सांगतो, जरा तुम्हाला विषयांतर करून सांगतो, जरा मूड लागल तुमचा. पूर्वी नवरदेव ज्या वेळेला परण्याला जातो तो कुठल्या देवळात जातो. म्हसोबाच्या जात नाही, तो कुठे जातो. मारुतीच्या. तर तो नवरदेव परण्याला गेल्यानंतर काय करायचा. सासरवाडीची लोक बरोबर असायची, घोड्यावर वाजत गाजत लेझिम दानपट्टा असे खेळ असायचे. आणि नवरदेव घोड्यावरनं खाली उतरला तर खाली उतरल्यानंतर तो पहिल्यांदा मारुतीकडे जात नव्हता, तो त्या गोटीकडे जायचा. 1 क्विंटल वजनाची गोटी आहे ती गोटी खांद्यावर घ्यायचा, मारुतीला एक प्रदक्षिणा मारायचा आणि दानकन सगळ्या सासरवाडीच्या लोकांपुढे फेकून द्यायचा. मग सासरवाडीची लोक त्याला मारुतीच्या मंदिरामध्ये पोशाख करत होती आणि मग बाशिंग बांधलं जात होतं आणि वाजत गाजत येऊन लग्न लावलं जात होतं. कशासाठी माहितीये. कशासाठी माहितीये का. सासरवाडीच्या लोकांना खात्री द्यायची होती, ज्या पोराला आपण आपली मुलगी देतोय त्या मुलीची संरक्षण करण्याची क्षमता त्याच्या शरीरात आहे का नाही हे गोटी उचलून तपासलं जात होतं आणि मग त्याचं लग्न लावलं जात होतं. कृष्ण परंपरा होती आमची. आज डीजे डॉल्बी पुढे नाचणारी पोरं जर बघितली ना तर यांच्या भाऊ कमरेत मणका आहे का नाही असा प्रसंग पडतो. नाचायला हरकत नाही हो, पण लग्न चाललं दिलं. एक लक्षात ठेवा, मासाहेब जिजाऊंच्या या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत एकही स्त्री आज सुरक्षित नाही.
आणि माता भगिनींनो, जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं मी तुझ्या पाया पडून सांगतो, स्त्री म्हणून या महाराष्ट्रात जन्माला आलाय ना, अनंत जन्माचं पुण्य आहे तुमचं. कारण जगातल्या 204 देशापैकी फक्त भारतात तुमची पूजा होते. जगात स्त्रीची पूजा कुठल्याच देशात होत नाही. लहानपणी वैष्णवी म्हणून तुमची पूजा होते, लग्नानंतर सुवासिनी म्हणून तुमची पूजा होते, आणि मरेपर्यंत आई म्हणून तुमची पूजा होते. या महाराष्ट्रात जन्माला आलाय ना, लक्षात ठेवा. पण पूजा कोणाची होते? मातृदेवो भव, देवत्वाला असलेल्या स्त्रीची पूजा होते. स्त्री दर्शनीय आहे आमच्यामध्ये, प्रदर्शनीय नाही. त्यामुळे जी जी स्त्री प्रदर्शित झाली ती धोक्यात गेली, लक्षात ठेवा. त्यामुळे मासाहेब जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो, त्यावेळेला परकीयांची सत्ता होती तरी मासाहेब जिजाऊ सुरक्षित कशा राहिल्या? महाबत खानानं, शहाजहानच्या सरदारानं महासाहेबांना 2 वेळा पळवण्याचा प्रयत्न केला होता, 2 वेळा. लक्षात ठेवा, याही सुरक्षित नव्हत्या. पण वयाच्या 8व्या वर्षी जी तलवारबाजी शिकल्या, ती शेवटचा श्वास घेत असताना सुद्धा आपला उजवा हात तलवारीवर ठेवून आणि डावा हात शिवाजीराजांच्या हातात देऊन मासाहेबांनी प्राण सोडला. शस्त्र. तुम्ही सक्षम असला पाहिजे. विनंती करतो, कोणावरच विश्वास ठेवू नका. मी आज 3,500 तरुण विधवा भगिनींचा भाऊ आहे. उद्या 26 जानेवारीला भाऊ जरूर या. जागर सौभाग्याचा आम्ही कार्यक्रम घेतो. गेल्या वर्षी 2,000 या स्त्रियांना पुन्हा मी सौभाग्य अलंकार अर्पण करायला आणि परिधान करायला भाग पाडलं. महाराष्ट्रातली पहिली चळवळ या ठिकाणाहून सुरू झालेली आपली. येणारच्या शाळेतच आम्ही तो कार्यक्रम जरूर या माझ्या माता भगिनी. म्हणून तुम्हाला सांगतो की मासाहेब जिजाऊ सुरक्षित कशा राहिल्या ते तुम्ही करा. करिअर इतकंच महत्वाचं, सुरक्षा हे लक्षात ठेवा. कारण कोणतंही करिअर सुरक्षेच्या कवचाशिवाय व्यवस्थित राहू शकत नाही. मासाहेब जिजाऊ शिवाजीराजांना एक वाक्य बोलले होते, ते वाक्य सांगतो तुम्हाला. ते वाक्य असं होतं की शुभा, जगातली स्त्री ही कधीच कायद्यानं सुरक्षित राहणार नाही. ती सुरक्षित ठेवायची असेल तर बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावरच सुरक्षित राहील. त्यामुळे संभाजीराजे थोरला मुलगा मेल्यानंतर एकच पुत्र उरला होता. त्या एका पुत्राला मासाहेब जिजाऊंनी वृत्तीचा वारकरी बनवला, नैतिकता आणि कृतीचा धारकरी बनवला बाहुबलाच्या जोरावर. एकच मुलगा. त्यामुळे इथं जन्मची पूर्व उपस्थित आहेत ना माता भगिनी, तुम्हाला सर्वांना बहुतांशी एकुलता एक आहे. त्या एकुलत्या एकामध्ये शिवराय पाहिजे असेल तर त्याला वृत्तीचा वारकरी आणि कृतीचा धारकरी बनवा. तरुण बांधवांनो, तुम्हाला विनंती करतो, विद्यार्थी बांधवांनो, की आपण ज्या वेळेला आंघोळ करून बाहेर येऊन आरशापुढे भांग पाडायला उभा राहतोय ना, त्यावेळेला जिजाऊ आईसाहेबांचा हे शब्द आठवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझी बहीण सुरक्षित आहे का? माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझी आई, माझी पत्नी, माझी भगिनी सुरक्षित आहे का? आणि जर ती सुरक्षित नसेल तर महाराष्ट्रात जन्माला येऊन आपण या मावळ्याच्या रक्ताचा अपमान करतोय, लक्षात ठेवा. आपली सुरक्षा या महिलांची या बलात्काराचं प्रमाण वाढलं का? कारण आम्ही या परंपरेला विसरलो, तालमीला विसरलो, व्यायामाला विसरलो. व्यायाम करणारं पोरग 4 पावलं जरी गाडीवरून उतरून चाललं ना, त्याच्या दिमागदार पावलावरनं कळतं, चालीवरनं कळतं काय पाणी आहे त्याच्या अंगात. पैलवानाच्या घरातल्या बहिणीची, तिच्या पत्नीची किंवा आईची छेड काढलेलं उदाहरण दाखवा भाऊ मला. कधीच नाही, कधीच होणार नाही. त्यामुळे जिजाऊ जयंती साजरी करत असताना, युवा दिन साजरा करत असताना आपण युवक तरी आहोत का हा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. कारण युवकाची व्याख्या धर्मशास्त्र करतं. तेज, तत्परता आणि तपस्या हे 3 गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांना युवक म्हणतात. तेच स्वामी विवेकानंदांचा आदेश आहे. म्हणून मासाहेब जिजाऊंच्या या महाराष्ट्रामध्ये, भाऊ पुण्यामध्ये एका नामांकित कॉलेजवर माझं व्याख्यान झालं. खाली उतरल्यानंतर माझ्या ऑटोबायोग्राफ घेत होते सगळे, आणि हे सगळे घेत असताना काही आपल्या खेड्यातल्या मुली त्या कॉलेजच्या बाजूला होत्या. मला म्हणलं, सर आम्हाला 5 मिनिट बोलायचं आहे. मी थोडं बाजूला आलो आणि बाजूला आल्यानंतर त्यांना विचारलं, काय विचारायचं सांगा. मी विद्यार्थ्यांना पोरांना रोज व्यायाम करा, तालीम करा, व्यसन सोडा हे सगळं बोललो. सर म्हणलं, खूप छान व्याख्यान झालं, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या वर्गातल्या, आमच्या कॉलेजमधल्या 70% मुलीच दारू पित आहेत. भाऊ माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मला ऐकायला नवीन होतं. मुलीच दारू पित आहेत. मला शॉक बसला आणि मी त्यांना विचारलं, अरे तुम्ही खेड्यातल्या संस्कारी आई वडील, तुम्ही कसं काय दारू प्यायला लागला? त्यावेळी त्या पोरीने सांगितलं, भाऊ की ह्याची सुरुवात आमच्या वाढदिवसात नव्हतं. वाढदिवसाला थम्सअप मध्ये टाकून आम्हाला पाजली जाते आणि एकदा सवय लागली की प्रत्येक वाढदिवस दारूशिवाय साजरा होत नाही.
ऐका माझ्या बांधवांनो, दारू पिणाऱ्या स्त्रीच्या पोटी शिवराय जन्माला येणार नाहीत. दारू पिणाऱ्या स्त्रीच्या पोटी कान्होजी जेदे तानाजी मालुसरे जन्माला येणार नाहीत. टीव्ही 9 ला आलेले पत्रकार बांधव, जबाबदारीने बोलतोय, पत्रकार बांधव आहेत. टीव्ही 9 ला एक बातमीवर ऐकली भाऊ, ऐका ही जिजाऊ जयंतीचं जिजाऊ चरित्र तुम्ही ऐकलंय, पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ती बातमी आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेची होती. जगातला सर्वात तरुणांचा आणि तरुणींचा देश भारत आहे, पण या भारतामध्ये आज 5 पैकी 3 मुलींना अपत्य होण्यासाठी भाऊ IVF तंत्रज्ञानाची टेस्ट बेबीची गरज भासू लागली. याचा अर्थ भाऊ 60% मुलं नपुसक झाली. मी धक्क्यातून सावरलो नाही. इंदापूरमध्ये मेट्रोमॅनियाच्या बाबतीतले केसेस लढवणाऱ्या वकिलाच्या ऑफिसच्या उद्घाटनाला गेल्यावर त्याला विचारलं, अरे आम्ही घरं बसवतोय आणि तुम्ही घरं उद्ध्वस्त करताय, घटस्फोट देताय, मला घटस्फोटाचं खरं कारण सांग. त्यावेळी तो म्हणाला, वकील म्हणाला, मित्र म्हणाला की डॉक्टर तुम्हाला खरं सांगतो, मी जे 10 घटस्फोट करतो त्यातले पहिले 2 घटस्फोट ही मुलं नपुसक झालेली आहेत म्हणून करतो. सावध हो माझ्या बांधवांनो. मी याचा सर्वे केला, अनेक डॉक्टरांशी बोललो, का गडकोट किल्ल्यावर जावं, का इतिहास वाचावा. ऐका माझ्या बांधव, वयाच्या 8वीच्या 9वीच्या तुमच्या ह्या वयामध्ये, बाल वयामध्ये तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळे वापरताय, ज्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओ शिवाय दुसरं काहीच नाही. आणि या वयात तुम्ही जर अश्लील व्हिडिओ पाहायला लागला तर ऐन तारुण्यामध्ये ज्या तुमच्या क्षमतेची गरज आहे त्याविषयी तुम्ही पूर्णपणे निराश होताय आणि संपून जाताय, हे डॉक्टरांचं मत आहे भाऊ. त्यामुळे जिजाऊ जयंती साजरी करत असताना माझ्या माता भगिनींना तुम्हाला विनंती आहे की तुमची सुरक्षा, करिअर इतकीच महत्वाची आहे. मी एकटी असेल तर 4 गुंडांना मी 100% तोंड देऊ शकेल, एवढी सक्षमता तुमच्यामध्ये बनवा. हे 0 फिगरचं जे फॅड आहे ना, 0 फिगरचं, ते 0 फिगरचं फॅड डोक्यातनं काढून टाका. बलदंड असलं पाहिजे. हे 0 फिगरवर, वाकड्या तिकड्या कपड्यावर, अर्धवट कपड्यावर डान्स करणाऱ्या एखाद्या हिरोईनला मेसेज करावा किंवा तिला मेल करा आणि फोन करा की मॅडम, ज्या कपड्यावर, अंगतोकड्या कपड्यावर तुम्ही या गाण्यावर डान्स केला, त्या कपड्यावर इंदापूरच्या स्टँडवर उतरा. अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षक बरोबर नसताना फक्त हाय कॉलेजच्या ग्राउंडवर एकट्या येऊन दाखवा. तोडून खातील पोरं त्याला तोडून. त्यामुळे आज आपल्याला गरज आहे या चरित्राची. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, मासाहेब जिजाऊंच्या जीवनातला त्याग सामान्य नाही. अशी कुटुंब मारणारे देशमुख असताना 6 वर्षाचं लेकरू घेऊन मासाहेब जिजाऊ इथं शिवाजी राजे 12 वर्षाचे वयाचे होईपर्यंत एकट्याने सांभाळले. त्यातली 4 वर्ष बेंगलोरची आहेत, पण 12 ते 16 या काळामध्ये मासाहेब जिजाऊंचं धैर्य सामान्य नाही भाऊ. आज आपल्या घरातला कर्ता पुरुष 4 दिवस बाहेर गावाला जाऊ द्या, नवरा घरात नसू द्या, आपल्याला घर चालवणं अवघड आहे. घर चालवणं अवघड आहे. मासाहेब जिजाऊंनी ज्यावेळेला हा तह झाला, तिथून पुढे बेंगलोरला एकदा जाऊन आल्यानंतर शहाजीराजेंची त्यांच्या जीवनातली भेट 25 वर्षानंतर आहे. आपल्या पतीची भेट 25 वर्षानंतर आहे. एवढा त्याग त्या स्त्रीने केला म्हणून तुमच्या कपाळाला आज कुंकू आहे, आमच्या मंदिरावरती कळस आणि दारात तुळस आहे, विसरू नका. हा त्याग विसरू नका. तेवढा ती स्त्री, ती आई स्वतःसाठी जगली नाही, स्वतःसाठी जगली नाही. जेने साहेब, आज तुम्हाला म्हणून सांगतो की आज सगळ्याच बाबतीत व्यवहार आहे. राजकारण असू द्या, व्यवसाय असू द्या, शेती असू द्या, नोकरी असू द्या, सगळीकडे आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं शिवभक्त परिवाराने की या जिजाऊ जयंतीला खरं जिजाऊ पूजन जर करायचं असेल तर ज्या या माझ्या भगिनींनी आपल्या दिवाळीच्या सणासाठी, आपल्या सुरक्षेसाठी आपलं कुंकू आणि मंगळसूत्र अंतरुण्यामध्ये सीमेवर उभा केलं, म्हणून आम्ही आज आमच्या गावातल्या, आमच्या आमदारक्या, आमच्या खासदारक्या, आमच्या डॉक्टरक्या शिल्लक आहेत. लक्षात ठेवा, सुरक्षित आहे. त्यामुळे ताटातला घास खात असताना शेतकऱ्याच्या कष्टाला विसरू नका आणि गादीवर गाढ झोपत असताना सीमेवर उभा राहिलेल्या माझ्या जवानाला विसरू नका. त्यामुळे या भारतामध्ये जेने साहेब सैनिकांच्या पत्नीचं जिजाऊ पूजन करण्याची परंपरा इंदापूरमध्ये पहिल्यांदा शिवभक्त परिवार आदरणीय भावांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. त्या जोरदार टाळ्या माझ्या माता भगिनींच्या त्यागाला करा, वाजवा. सुवर्णताई डोयफळेंचे जवान असलेले लक्ष्मणराव डोयफळे शहीद झाले. भाऊ, ती पण एक परंपरा आहे, सांगावीशी वाटते की त्या दिवशी, त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मी स्वतः गेलो. कीर्तन संपल्यानंतर त्यांचा सगळा समाज बसवला आणि समाज बसवल्यानंतर सांगितलं
अरे सैनिक आहे तो, सीमेवर अमर झालाय, त्याची पत्नी अखंड सौभाग्यवती आहे, तिच्या कपाळीचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढायचा अधिकार तुम्हाला कोणाला? सगळ्या धर्मपंडितांना त्या ठिकाणी आव्हान दिलं आणि मला दाखवून ना म्हटलं की याची कुठं धर्मामध्ये नोंद आहे का? त्यामुळे त्या दिवशी ठरवलं की सैनिकाचा जो सैनिक शहीद होतोय त्याच्या नावापुढे आपण कैलासवासी स्वर्गवासी लावत नाही. याचा अर्थ जर तो अमर असेल तर माझी ती ही ताई अखंड सौभाग्यतेने हाता आणि कुंकू लावून त्या दिवशीपासून सर्व अलंकार परिधान करायला, ही जिजाऊंची जयंती आहे, हा जिजाऊंचा विचार आहे. आणि यांना सन्मानाने पुन्हा पूजनीय करण्यासाठी कामधेनू सेवा परिवाराच्या भाऊबीजीला याला बोलवलं. मासाहेब जिजाऊंच्या या सगळ्याच कार्यामध्ये बाजी जयदेंचा एक पराक्रम सांगतो. कान्होजी जयदेंचे पुत्र या तलवारीला हात लावताना, डोकं लावताना निश्चित आठवा, तुमच्या बेलसर गावामध्ये ज्या वेळेला ह्या फत्तेखानाचा तह पडला होता, रात्रीच्या अमावास्येच्या दिवशी, शुभाशुभ शिवाजीराजे मानत नव्हते, अमावास्येच्या दिवशी 50 लोकांची एक तुकडी त्यांनी पाठवली गणेमी काव्यासाठी. या लोकांनी 100-500 पटान झोपीत कापून काढला. कापून काढल्यानंतर ते सगळे हसम जागे झाले आणि जागे झाल्यानंतर यांनी हल्ला करायला सुरुवात केली. त्यावेळेला पळून यायचं ठरलं होतं. बाजी जेदे लांबपर्यंत आले होते, पण भगवा ध्वज घेतलेला जो मावळा होता ना, म्हणजे रात्री सुद्धा ध्वज घेऊन लढाईला चाललेले होते, तो ध्वज घेतलेल्या मावळ्यावर मावळाच्या माशा पडाव्यात इतक्या वेगाने गनिम तुटून पडला. तो सर्वांगाने जखमी झाला, पण झेंडा वर ठेवला होता. शेवटी एक वर्मी घाव लागला आणि झेंडा पडायला लागला. त्यावेळेला बाजी जेदेने ते पाहिलं आणि बाजी जेदे शिवाजीराजांपेक्षा 1 वर्षांनी मोठी होती. ते बाजी जेदे भरगाव घोडागाडीत मध्ये घुसले. जाताना अडवाईन त्याची 25 लोकांची मुंडकीच उडवत गेले आणि गेल्यानंतर बाजी जेदेने तो जखमी झालेला मावळा त्या झेंड्यासह उचलून आपल्या घोड्यावर घेतला. तो ध्वज एका हातात धरला आणि घोड्याचा लगाम सोडला आणि मुंडकी कापतच बाहेर पडला, पण ध्वज पडू दिला नाही. हा भगवा सामान्य नाही माझ्या बांधव. पुरंदरवर आल्यावर ज्यावेळी शिवाजीराजांना कळालं की बाजी जेदेने हा पराक्रम केलाय, त्यावेळी शिवाजीराजांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला किताब अमावस्याच्या रात्री 12 वाजता बाजी जेदेंना दिला आणि त्याचं नाव होतं सर्जेराव. तिथून पुढे इतिहासामध्ये तुम्हाला सर्जेराव नाव ऐकायला मिळेल. सर्जा शब्दाचा अर्थ फक्त सांगतो म्हणजे सर्जेराव कळेल. सर्जा शब्दाचा अर्थ गरजणारा सिंह असा आहे. सर्जेराव किताबात ताकद काय आहे? ह्या बाजी जेदेचा पराक्रम आहे का? एक पुत्र नागोजी जेदे पोटी जन्मला होता. 16 वर्ष वय होतं, लग्न झालेलं होतं. गोदाजी त्यांची पत्नी होती आणि शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेले. दक्षिण दिग्विजय चालू असताना मी सांगितलं होतं पाठीमागं, येसाजी कंकांनी हत्ती मारला. त्या हत्ती मारल्यामुळं शिवाजीराजांच्या लढाया सोप्या गेल्या. पण हसन मियाना ते दोघं बंधू शिवाजीराजांच्या वरती चालून आले. त्यावेळी हत्ती तुडवत सगळ्या मावळ्यांना मारायला लागला. त्यावेळी 16 वर्षाच्या नागोजी जेदेंनी तलवार घेऊन हत्तीला आडवे गेले आणि हत्तीची सोंड छाटली. पण त्याच वेळेला धनुष्यातनं एक बाण या हसन मियानानं नागोजी जेदेच्या मस्तकात मारला. मस्तकात मारल्यानंतर बाण हात बुडला आणि टोक असं वर राहिलं. बाजी जेदेंना कळालं की आपल्या मुलाला बाण लागलाय. बाजी जेदे जवळ आले, पडणाऱ्या मुलाला असं बरोबर घेतलं, मांडीवर घेतलं आणि बाजी जेदेंनी आपल्या हाताने नागोजीच्या मस्तकातला बाण काढला. कल्पना करा माझ्या बांधवांनो, रणांगणावर आपला एकुलता एक पुत्र आहे आणि त्याचा बाण आपला बाप काढतोय. काय मानसिक अवस्था असेल. बाण काढल्या काढल्या 2 झटका दिला, नागोजी शहीद झाले. 16व्या वर्षी नागोजी हत्तीला मारून शहीद झाले. रणांगणावरच अंत्यविधी केला. बाजी जेदे 10वा 13वा दुखवटा काढायला घरी आले नाहीत. बाजी जेदे दक्षिण दिग्विजयामध्ये तसेच पुढे गेले. बाजी जेदेंच्या पत्नीला न्यायला, त्या गोदाजीला न्यायला तिचा भाऊ आला होता दिवाळीला न्यायला. आणि दिवाळीला न्यायला आल्यानंतर त्या घरी बातमी कळाली की नागोजी गेले. नागोजीच्या पागोट्या बरोबर, डोक्यावरच्या पागोट्या बरोबर गोदाबाई सती गेल्या. सती गेल्यानंतर त्यांना न्यायला आलेला जो भाऊ होता त्या भावाला धक्का बसला आणि त्या धक्क्यानं तेही त्या क्षणाला अटॅकनं तिथंच गेले. कल्पना करा ह्या कुटुंबाची म्हणजे त्यागाची भूमिका. कधी तर तुम्ही कारीमध्ये गेला, रायरेश्वरला जा माझ्या बांधवांना, जिथं शिवाजीराजांनी करंगळी कापून शपथ घेतली त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन येताना या कारीगाव लागतं, त्या कारीगावामध्ये यांचा वाडा आहे. त्या वाड्याला जात असताना त्या गावाची जी वेस आहे त्या वेसेच्या उजव्या बाजूला त्या सती गेलेल्या गोदाजीची समाधी आहे आणि डाव्या बाजूला सख्या भावाची समाधी आहे.
असं हे घराणं आहे, ही परंपरा आहे आणि हा पराक्रम या लोकांचा आहे. शिवाजी राजांच्या बरोबर अफजल खानाला मारताना बाजी जेदे बरोबर, शाहिस्ते खानाच्या स्वारीला जाताना बाजी जेदे बरोबर, करंगळी कापताना बाजी जेदे बरोबर. एवढंच नाही माझ्या बांधवांना, आग्र्याला गेल्यानंतर एका पुस्तकामध्ये नोंद आहे की शिवाजी राजे ज्यावेळी आग्र्यावरून परत आले आणि 2 महिने मथुरेला संभाजीराजांना ठेवलं, त्यावेळेला बाजी जेदेंना त्या ठिकाणी सुरक्षेसाठी मथुरेत ठेवलेलं आहे. बाजी जेदेंनी संभाजीराजांना परत आणलेलं आहे. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या बलिदानानंतर आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 1700 सालानंतर 1707 ला औरंगजेब मेला. तोपर्यंत तारा राणीनं जी 5 लाखाची फौज औरंगजेबाची मातीत गाडली, त्या तारा राणी बरोबर सुद्धा हे बाजी जेदेंचं घराणं, कान्होजी जेदेंचं घराणं निश्चितपणानं त्यांच्याबरोबर लढत होतं. त्यामुळे ते माणसं आज आपण या ठिकाणी आणलेली आहेत. आपण या ठिकाणी त्या वंशजांना का बोलवतो भाऊ? कारण शिवाजी राजांच्या बरोबर लढलेल्या सरदारांचा इतिहास आपल्याला माहीत व्हावा, त्यामुळे त्यांना इथपर्यंत आणलेला आहे. म्हणून जाताना 2 वाक्य बोलतो माझ्या माता भगिनींनो, की आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं शरीर सक्षम असलं पाहिजे, मुलांनी व्यायाम केला पाहिजे. आणि आम्ही शिवभक्त परिवाराने घटना ऐकल्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या शिवभक्तामध्ये नियम केला की आम्ही कुणीही वाढदिवस साजरा करत नाही. ती इंग्रजांची परंपरा आहे, आमची ती परंपरा नाही. केक का कापावा, मेणबत्ती का विजवावी आम्हाला माहीत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही बंद केल्या. त्या दिवशी फार तर आम्ही शुभेच्छा देतो, पण कुणीही केक कापत नाही. 1ली 2रीतला वाढदिवस चॉकलेटनं साजरा होतो. 10वी पर्यंतचा वाढदिवस केक आणि वडापाव अशा पद्धतीने साजरा होतो. 11-12वीचा वाढदिवस हॉटेलमधले जाणाऱ्या व्हेज नॉनव्हेज काय असेल त्यानं होतो. पण 12वी नंतरचा पुढचा वाढदिवस मात्र 100% कॉलेजच्या मुलांचा हा दारूने साजरा होतो. त्यामुळे त्याला फाटा द्यायचा असेल तर वाढदिवस बंद करा. शिवाजीराजांच्या जीवनात एकच सोहळा झाला, तो म्हणजे राज्याभिषेक सोहळा. आणि तो राज्याभिषेक सोहळा शिवाजीराजांनी मासाहेबांचं स्वप्नपूर्तीचा सोहळा म्हणून केला. 350 इमारती बांधायला रायगडाला 50,000 होन खर्च आला, पण शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला 1,42,00,000 होन खर्च केला. आईचं स्वप्न पूर्ण करणारा एकच सोहळा पूर्ण केला. आणि त्या सोहळ्याचा आदर्श घेऊन आज मी या श्रद्धाचा आमच्या सगळ्यांच्या वतीनं सन्मान केला. कारण हे सोहळे केले पाहिजेत. जो मुलगा त्या ठिकाणी दिल्लीला आपली प्रतिनिधित्व करतो त्यांचा सोहळा केला पाहिजे. वाढदिवस करणं म्हणजे काय, तेवढं वय कमी होणं काय, त्याचा साजरा करायचंय काय जगून केलंय ह्यांनी केलं. या लेकरांचं करा. कुस्तीत पहिला आला, शाळेत पहिला आला, MPSC UPSC ला सिलेक्ट झाला, अख्ख्या गावाने मिरवणूक काढून त्याचा सोहळा करा. तो आदर्श पोरांपुढे ठेवा आणि आपले वाढदिवस बंद करा. हे केक कापणं बंद करा आणि आपली पुढे या व्यसनाच्या मार्गावर जाण्याची बंद करा. याच्यासाठी आम्ही जिजाऊ जयंती साजरी करतो. आणि म्हणून एक आकडा फक्त सांगतो, आकडा एक जागतिक रेकॉर्ड मासाहेबांचं सांगतो आणि थांबतो. मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांना मरताना आपण आयुष्यभर साठवलेली एक पुंजी दिलेली भाऊ, एक सोनं दिलेलं आहे पाचाडच्या वाड्यामध्ये. आई म्हणून लक्षात ठेवा, आपल्या पोराला काय द्यावं. किती होतं माहितीये सोनं ते? 25 लाख होन. एक होन म्हणजे किती? 2.72 ग्रॅम सोनं. 2.72 ग्रॅम गुणिले 25 लाख हा आकडा काढल्यानंतर सोनं येतं भाऊ ते 6 लाख 6 टन 860 किलो. 6 टन 860 किलो एवढं सोनं मरताना आपल्या पुत्राला देऊन जाणारी जगातली एकमेव माता आहे ते म्हणजे मासाहेब जिजाऊ. त्यांच्या चरणावर हे पुष्प अर्पण करतो. आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या प्रत्येकामधला युवक जागा व्हावा. तेज, तत्परता आणि तपस्या या 3 गोष्टी फक्त चेक करत राहा. मार्क बघू नका. मार्कानं श्रीमंत झालेली मुलं काहीतरी घडतील याच्यावर माझा विश्वास आहे. पण जी नापास झाली त्यांनी सुद्धा करिअर केलेलं आहे. 55 पैसे फी मिळाली नाही म्हणून शाळा सोडलेल्या शंकरराव मोहिते पाटलांनी लाखो पोरांच्या शाळेची सोय केलेली आहे. हे विसरू नका, हे विसरू नका. मार्कावर करिअर नाही तर कर्तृत्वावर करिअर घडतं, याच्यावर विश्वास ठेवा. या ठिकाणी हे सर्वच मान्यवर आले. सर्वांची नावं घेणं मला शक्य झालं नाही. पत्रकार बांधवांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. भाऊ, आपल्या कॉलेज प्रशासनाने गेले 10 वर्ष आम्हाला याच पद्धतीनं हा सगळा आम्हाला सहकार्याचा भाग इथपर्यंत राबवला. यानंतर अतिशय सुंदर असं मर्दानी या ठिकाणी प्रात्यक्षिक एक 20-25 मिनिटाचं होणार आहे. तलवारबाजी, दांडपट्टा
ते झाल्यानंतर सर्वांनी तलवारीचं दर्शन घ्यायचंय. आणि भाऊ तुम्हाला एक विनंती करतोय की या जानेवारी फेब्रुवारीमध्ये एखाद्या गडावर शिवभक्त परिवाराची इच्छा आहे, तुमचा सगळा 5,000चा नावा जमा नको, एक 5-50 लोक घेऊन आमच्या बरोबर किमान रायगड किंवा जे तुम्हाला वाटेल ते एखाद्या गडावर पुन्हा तुम्ही मावळा बनून यावं आणि त्या ऊर्जेला पुन्हा प्राप्त करावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद डॉक्टर साहेब. आदरणीय साहेबांच्या माध्यमातून अशा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपल्या मार्गदर्शनाखाली होतं. निश्चितच आमच्या असंख्य शिवभक्तांना त्याची प्रेरणा मिळत असते. यानंतर शिवप्रताप मर्दानी आखाडा पांधारवाडी तालुका इंदापूर यांचे शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचं सादरीकरण होईल. व्यासपीठावरची सर्व बैठक व्यवस्था समोरच्या बाजूला करण्यात येईल आणि या व्यासपीठावरती त्या युद्धकला प्रात्यक्षिकाचं सादरीकरण केलं जाईल. सर्व मान्यवर समोरच्या बाजूला स्थानापन्न होतील आणि या युद्धकला प्रात्यक्षिकाचा आनंद घेतील.